जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रिपब्लिकन सेना स्वबळावर लढणार. राहुरीत घोंगडी बैठकीत मोठी घोषणा. राहुरी तालुका प्रतिनिधी दत्ता चोपतंड. रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा तथा हिंदू मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 ही केवळ सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी लढण्याचा निर्धार रिपब्लिकन सेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी राहुरी शहरातील गाडगे बाबा आश्रमशाळा येथे रिपब्लिकन सेनेची महत्वाची बैठक पार पडली. ही बैठक जिल्हा प्रमुख राजू भाऊ आढाव व रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाली. स्वबळावर निवडणूक लढण्याचा इशारा. बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले की जर आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट यांनी रिपब्लिकन सेनेला विश्वासात घेतले नाही तर रिपब्लिकन सेना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर पूर्ण ताकदीने लढवेल. यावेळी बोलताना राजूभाऊ आढाव म्हणाले की नगर जिल्ह्यात नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत मित्रपक्षाने रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निवडणुका लढवल्या. त्यामुळे मतांची बेरीज होऊ शकली नाही. त्यामुळे आता प्रत्येक गट व गणात कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. घोंगडी बैठकीला सुरुवात. याच अनुषंगाने आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे बुद्ध विहारात घोंगडी बैठकीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली. संविधान प्रेमींना आवाहन. युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की गटागणात होणाऱ्या घोंगडी बैठकींना बहुसंख्येने उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करावी. उपस्थित मान्यवरांची भाषणे. या बैठकीत अमोल मकासरे, भरतजी भांबळ, नंदूभाऊ साळवे, चांगदेव भिसे, पत्रकार कमलेश विधाटे यांची भाषणे झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मोठ्या संख्येने उपस्थित. या बैठकीचे आयोजन युवा जिल्हा सचिव काजेंद्र विधाटे, युवा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब विधाटे, युवा तालुका सचिव सचिन विधाटे यांनी केले होते. कार्यक्रमास विनायक विधाटे, हरीश विधाटे, दिलीप लाहुंडे, विकास छत्रे, आकाश विधाटे, अजय विधाटे, रोहित विधाटे, रोहित साळवे, प्रवीण विधाटे, लक्ष्मण बुलदगड आणि केत विधाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कमलेश विधाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन नानासाहेब विधाटे यांनी केले. आज माझ्यासोबत राजूभाऊ आहे. राजूभाऊ केंद्रावरून येत आहेत. नंदूभाऊ आहे, बाबाजी आहेत, मकासरे आहेत. हे वांबुरून आलेले मंडळी आहेत. आम्ही तुम्हाला स्पेशली जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका तुम्ही लढवाव्यात आणि कोणाच्या तरी पाटलाच्या पदरात जाऊन बसावा यासाठी आलेलो नाही. तुम्ही या ठिकाणी आपल्या पुढे 2 आव्हानं आहेत. एक पहिलं आव्हान आहे की प्रथमतः आपण एकमेकांच्या सोबत घट्ट निर्माण म्हणजे एक जवळ येणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याकडे एवढंच अंग आहे की जी बाबासाहेबांच्या चळवळीच्या माध्यमातून आपण एकत्र येऊ शकतो. आणि आज रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, बाहेरून आलेले आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत. या गावामध्ये म्हैसगावमध्ये यापूर्वी राजू भाऊचा आमचा कार्यक्रम झालेला आहे. बैठकीच्या निमित्ताने आलेलो आहोत. रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी शाखा आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये फाटाफूट झाली, मतभेद झाले. काही कार्यकर्ते हे परपंचामुळे बाजूला गेले असतील. परपंच ही एक आपली चळवळ आहे. आपल्या भागातील राजकीय घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपण व्हिडिओ तो पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आमची नम्र विनंती आहे की आपण आमच्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.